नमस्कार मित्रांनो, आजच्या भागामध्ये आता मंजूसमोर चेहरा येतो तो त्या लिंबूराजच्या म्हणजेच त्या अमरीच्या नवऱ्याचा. आणि तो खूप दारू पिऊन आलेला असतो. अमरीला काही पण बोलत असतो. मंजूला कळतं की हा दारू पितो. तर इकडं आता मम्मी साहेब पण त्यांना आनंद होतो. ते म्हणतात की आपण पूजेला आलो हे चांगलंच झालं, कारण की मंजूच्या बहिणीची चव तरी गेली आहे थोडीशी, असं म्हणतात आणि त्यांना खूप आनंद होतो. तर मम्मी साहेब त्या म्हणतात की खरंच मी खूप आनंदी आहे आज. बरं झालं माझ्या डोळ्यासमोर असं घडलं आहे. सगळ्यांना खूप आनंद होतो. तर आता मंजू म्हणते, की "मी सूर्या फॅमिलीची, मला माहीत नव्हतं तुमचं सगळ्यांचं स्वागत असं होईल. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली आहे." तर आता त्यांची माफी मागते. तर आता लगेच गुरुजी म्हणतात, की "चला पूजेची तयारी करायची का?" तर मंजू त्या तिथून लोटून देते त्या आमरीच्या नवऱ्याला आणि सगळेजण आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावरती आता लगेच आता इकडं जे आहे आहेत सपनी आहे ती आंबरीला म्हणते, "बाई आंबरे, तुझी तर मला कीव येते गं. तुझ्या बाबतीत खरंच खूप वाईट वाटतं. तुझा नवरा असा निघेल आम्हाला तरी नव्हतं वाटलं गं." आंबरीला आता खूप वाईट वाटतं, कारण की सगळ्यांसमोर तिचा अपमान करतात. तर गुरुजी म्हणतात, "कोणती जोडी पूजेला बसणार आहे?" तर आता सगळे म्हणतात, "जोडी कोणती बसणार?" तर आता जयदीप पण ते नाही बसत. तर इकडं आंबरीचा नवरा पण नसतो. मग आता कोण बसेल? तर आता गुरुजी म्हणतात, "पटकन कोणीतरी पूजेला बसा." तर आता सत्या म्हणतो, "आम्ही बसतो." तर त्यानंतर जोडीने करावं लागते, एकटीने नाही. तर आता सत्या लगेच मंजूच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो, तिथे फेरे मारतो आणि म्हणतो, की "चालेल ना आता आम्ही दोघे बसलेलो." आता लगेच तेव्हा सपना ते म्हणतात, की "काय मंजूचा बहिणीचा संसार नाही झाला आणि तिच्या बहिणीचा संसार फुटका तो फुटकाच राहिला आणि दोघींचा संसार नाही झाला, मग आता काय करायचं आपण?" असं म्हणत असतात. आणि आता लगेच सत्या ते मंजूचा हात पकडतो आणि मंजूला म्हणतो, "चला वाघमारे आपण दोघे पूजेला बसू." आणि सत्या आणि मंजू सत्यनारायणाच्या पूजेला तिथे बसतात. तर बघूया आता मम्मी साहेब मंजूला खरंच सून म्हणून स्वीकारेल का? हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.